Me about my first day and I will start crying because what the hell was that? My first day was so hectic that I couldn't shoot or do the video of anything. So my first day as a new corporate employee started at 6 a.m. Yes, जी मुलगी 9:30 वाजता उठणारी 10:30 ऑफिस जाणारी चक्क 6ला उठली तेही 9 गजर लावता. इफ माय फॅमिली इज वॉचिंग दिस व्हिडिओ यू शुड बी तर मी रेडी होऊन ऑफिसला जायला निघाले अँड आय रिअलाइज की माझ्याकडे एक डॉक्युमेंट नाही आहे, ते झेरॉक्स नाही आहे जे मे बी लागू शकेल इन ऑफिस बिकॉज त्याचं रजिस्ट्रेशन मी जस्ट एक दिवसाआधी केलेलं अँड आय वॉज ट्राईंग टू सी की इफ कोणते झेरॉक्स शॉप्स अवेलेबल आहेत का 9 वाजता बट अनफॉर्च्युनेटली मला नाही भेटले. तो मी शोधून शोधून नको आता लेट होईल मला म्हणून मी कॅब बुक केली आणि पाऊस भरपूर पडत होता. मी ऑफिसला पोहोचले, मग मला कळालं की 3 दिवस इंडक्शन आहे अँड आय थॉट की मे बी मी एकटी जॉईनिंग असेल किंवा फ्यू मोर बट आय डिड नॉट एक्सपेक्ट 85 पीपल जॉईनिंग ॲट द सेम टाइम अँड आय फेल्ट रिलीव्ड की हां बाबा आपल्यासोबत कोणतरी आहे. देन मग मला इंटरव्ह्यूच्या वेळी ज्या मुली भेटलेल्या त्या मला दिसल्या. आय वॉज ग्लॅड की भाई ॲटलीस्ट कोणतरी ओळखीचं आलंय आणि आय मेड सम न्यू फ्रेंड्स अँड कनेक्शन्स. देन इंडक्शन आमचं संपलं लवकर अँड घरी जायचं होतं. त्या टाइमला मला कळालं की इथून फक्त बसच जाते बिकॉज कॅब बुक होत नव्हते. आम्ही बरेच 1.5-2 तास थांबलो, मग आम्हाला बस भेटली आणि आम्ही बसनी गेलो फर्स्ट डेला. आणि मला असं होतं की मला लवकर पोहोचलं होतं बिकॉज मला गाडी पाठवून दिलेली माझी घरातल्याने ट्रॅव्हल्समध्ये आणि ती निगडीला जाणार होती. मग मी त्या ट्रॅव्हल्सवाल्याला कॉल केला, ते बोलले की मला 7-7:30 वाजतील. सो मी ठीक आहे म्हणलं की बाई पोचेन मी तोपर्यंत निगडीत होपफुली. तर ते बोलले की आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय वाकडला सो वेळ लागेल. मग मी कॅब बुक करायला गेले फॉर निगडी. I don't know what is wrong with all the Rapido, Ola, Uber or any other रिक्षावालाज बिकॉज मला एकही कॅब बुक होत नव्हती. आय वॉज सो सॅड आणि की मला असं होतं की मला पोहोचायचं बिकॉज ती बस फक्त त्या मोमेंटला एक 5-10 मिनिटच थांबणार होती माझी बाईक देऊपर्यंत. बट फॉर्च्युनेटली मला एक रिक्षा बुक झाली आणि मी रिक्षामध्ये आले. बट त्या रिक्षावाल्यांनी एवढी मोठ्यानी गाणी लावली होती. आय वॉज लाईक फ्रस्ट्रेटेड. ऑलरेडी मला डोकं दुखत होतं की मी ऑफिसवरून आली आणि ऑल आणि इतकं ट्रॅफिक होतं आणि आय थिंक त्यावेळेला काहीतरी ब्रिज वगैरे पाण्यात गेलेला सो रस्ते बंद होते. त्या रिक्षावाल्याला सांगितलं की प्लीज जरा आवाज कमी करा. मग त्यांनी मागचा स्पीकर ऑफ करून पुढचा स्पीकर लावला. देन आय वॉज लाईक स्केप्टिकल, भाई असं का जर पॅसेंजरनी इन्सिस्ट केलंय की त्यांना नको आहे सॉन्ग तरी पण त्यांनी लावलं की मी शांत बसले. मग ट्रॅफिक खूप होतं आणि आम्ही पूल खालून जात होतो तेव्हा एक वॉटर क्लॉक झालेलं आणि त्या रिक्षावाल्याची रिक्षा त्या पाण्यात बंद पडली. भाई साहेब मी म्हणलं आता मी काय करू, जर मला रिक्षातून उतरायला लागलं आणि मला दुसरी रिक्षा मिळाली नाही तर मी काय करू, मी निगडीला कसं पोहोचणार.